गणपती बाप्पाच्या आगमनाला जवळपास 1 ते 1.5 महिना असतानाच बाप्पांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथके तयारी करताना दिसत आहेत। शिवगर्जना, गजराज, नुमोवी असे विविध पथके लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी लवकरच ढोल ताशा पथकांची तयारी करताना दिसत आहेत। ढोल ताशा पथकांमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्या दृष्टीने पथके प्रयत्नही करतायत। या पथकांसोबत आमच्या प्रतिनिधीने खास संवाद साधलाय। त्या बाप्पांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथकांची तयारी ही तेवढ्याच जल्लोषात सुरू होते। आपल्यासोबत आता ढोल ताशा पथकाचे काही सदस्य आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की बाप्पांच्या स्वागतासाठी ते कशी तयारी करतात। काय सांगशील, आता बाप्पांचं आगमन थोड्या दिवसात होणार आहे, तुमची कशी तयारी आहे आणि कुठपर्यंत तयारी आली आहे? सध्या तर तयारी आता जे काही नवीन ॲडमिशन येतात मुलांची त्यांच्याकडनं तयारी करून घेतोय आणि जे काही मागच्या वर्षीचे वादक आहेत ते सुद्धा सोबतीला मदत करतात आणि बाप्पांच्या मिरवणुकीत बाप्पांचा जयघोष आमच्यापर्यंत कसं जोरात करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो। बाप्पांच्या स्वागतासाठी काय तुम्ही यावर्षी नवीन कराल? यावेळेस म्हणजे आमचे जे पारंपरिक वाद्यातनं आम्ही जे नेहमीचे ताल काढतो त्यामध्ये अजून आम्ही आमचं वेगळे पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये भांगडा आला, प्लस अजून आपण ताल हैदराबाद, प्लस संबळ आलं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आम्ही ताल आम्ही घेतोय, जेणेकरून म्हणजे ढोल पथक, ढोल ताशा हे लोकांना माहिती आहे, पण त्यातनं वेगळे जे ताल निघतात ते दाखवतो आम्ही लोकांना। कसा प्रतिसाद मिळतो तुला या ढोल ताशा पथकांमध्ये युवक युवतींचा, काय सांगशील त्यामध्ये? युवक युवतींचा सध्या तर प्रतिसाद खूप आहे, कारण आजकाल क्रेज खूप वाढलेली आहे आणि प्रतिसाद पण चांगला येतोय आणि सध्याचं म्हणजे वातावरण पाहता म्हणजे जे काही हे चाललं होतं साऊंडचं वगैरे, तर म्हणजे आता आपण पाहतो की नागरिकांमधून अशी तक्रार येते की ध्वनी प्रदूषणाचा या ढोल ताशा पथकांमुळे त्रास होत आहे, तर त्या बाबतीत तुम्ही काय वेगळं महापालिकेत निवेदन दिले का किंवा काही असं नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही असं काही करण्यात आले का तुमच्याकडनं, किंवा नागरिकांना काही सांगण्यात आले का? पोलिसांकडनं पण आम्हाला सांगण्यात आलंय की तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस या तारखेपासून चालू करा, एवढे ढोल लावा, पण पथकातली मुलांची वाढती संख्या पाहता मग सध्या तरी आम्ही त्यांना ढोल देतोय, पण त्यांना फक्त हात वाजवूनच प्रॅक्टिस करायला लावतो। त्यांना ढोलासोबत जे टिपूर होतं ते वाजवायला येत नाही, जेणेकरून प्रॅक्टिस लवकर चालू झाली आणि शेजारच्या आसपासच्या नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतोय। जसे जसे आम्हाला परवानगी पोलीस देतील तसे तसे आम्ही संख्या वाढवून त्यांना वादकांना टिपूर देऊन आम्ही ढोलाचा हे आवाज वगैरे काढण्याचा प्रयत्न करतो। महापालिकेत तुम्ही या ढोल ताशा पथकासाठी जागा मिळावी म्हणून कधी निवेदन वगैरे दिलंय का, किंवा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला पालिकेकडनं? म्हणजे निवेदन आम्ही जवळपासच्या पोलीस हद्दीत किंवा क्षेत्रीय कार्यालयात देतो, पण त्यांचं सुद्धा म्हणणं असतं की अतिक्रमण होईल, अशी जागा पाहू नका वगैरे। शेवटी कसं त्यांना पण त्यांची जबाबदारी आहे आणि आपल्याला पण त्यांना सहकार्य करायचं आहे, मग त्यांना पाहूनच आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच पुढचं पाऊल टाकतो। बरं, ठीक आहे। तुला ढोल ताशा वाजवताना वगैरे कसं वाटतं, तुझा काय अनुभव आहे? माझं म्हणजे तीन अशा एकदम वेगळीच असती, त्यावेळेस काही सुचतच नाही। आता ते एक्सप्लेन करणं पण वेगळीच गोष्ट आहे। एक्सप्लेन पण करताना इतका आनंद होतो तुला? बरं, आपल्यासोबत आणखीन काही सदस्य ढोल ताशा पथकातील, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की बाप्पांच्या स्वागतासाठी कशी तयारी करतात ते। काय सांगशील तू, कुठपर्यंत तयारी आली आणि बाप्पांच्या स्वागतासाठी कशी तुमची तयारी चालू आहे? आपली तयारी गेल्या 1.5 महिन्यापासून चालू आहे। ॲक्च्युली सगळं मंडप उभारण्यापासून ते ढोल ताशांची बांधणी करतपर्यंत आपण सर्व म्हणजे तयारी सुरू करत असतो। ही तयारी गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू आहे आणि तीच आत्ता कंटिन्यू पुढे चालली आहे। बाप्पाचं आगमन आता काही म्हणजे 1.5 महिन्यावर येऊन ठेपलेलं आहे, त्याच्या हिशोबाने फक्त आता थोडा पोलिसांचा त्रास होतो आहे इतकंच मात्र आहे, बाकी तयारी एकदम जोरात चालू आहे। आणि बाप्पाच्या स्वागतासाठी आपण यावर्षी जे या ढोलच्या संख्या आहेत त्या म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही या हिशोबाने ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तसंच पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला अजून याच्यात काय बदल करता येईल याचाही आपण प्रयत्न करतोय वाद्यांच्या बांधणीमध्ये। आपण पाहतो की सध्या ढोल ताशा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणींचं क्रेज वाढलेलं आहे। तुला काय वाटतं की का क्रेज वाढलेलं आहे असं वाटतं? ॲक्च्युली कसं आजकालची तरुणाई ही म्हणजे साऊंडला अक्षरशः कंटाळलेली असं तर मला वाटते। ते म्हणजे आपली परंपरा म्हणजे आजकालची तरुणाई वेस्टर्निझमकडे जाते, पण त्यांनी आजही आपली संस्कृती सोडलेली नाही आहे, त्यांना आपल्या संस्कृती चिटकून राहायचं आहे। त्यासाठी त्या ढोल वाद्य पथकात तुम्ही आतला रिस्पॉन्स पाहिला असेल सर्वांनी,
आता त्यात मुलींची संख्या खूप जास्त आहे मुलांपेक्षा तरी. त्यांना आज आपल्या संस्कृतीची क्रेज एवढी आवड आहे, त्यामुळे त्या सर्वजण इथे आहेत. सोबत आणखीन काही सदस्य आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की काय वाटतं त्यांना. काय सांगशील तू ढोल ताशा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात सराव करत असशील, कसं वाटतं तुला सराव करताना? सराव करायचा म्हणजे एक वेगळी नशा आहे. सराव करण्यासाठी फक्त मिरवणूक वाजवणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर सराव करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली आम्ही मॅनेजमेंटला असल्यामुळे आम्हाला सराव करायला भेटत नाही, पण ढोल वाजवू शकतो, ताशाही वाजवू शकतो. माझ्यासोबत आमचे बंटी सर आहेत, ते पण मॅनेजमेंटला असतात. तर खूप वेगळी हे, पण कसं आहे, जसं नागरिकांचं आणि पोलिसांचं जसं सहकार्य पाहिजे तसं सहकार्य आम्हाला मिळत नाही. त्यामुळं परंपरेची जपणूक करायची हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे, पण ते तसं त्या मताने साध्य होत नाही. कारण जसं सहकार्य पाहिजे तसं मिळत नाही. आता जसं तुम्ही म्हटलं की जागा मिळत नाही, निवेदन दिलं तरी त्यातनं रिस्पॉन्स आम्हाला खूप कमी असतो. त्याच्यामुळं निवेदन आम्ही जरी केलं तरी त्यांनी त्याच्यावर पटकन ॲक्शन घेऊन आम्हाला एखादी जागा वगैरे देऊन किंवा मग प्रॅक्टिसची जी वेळ आहे ती वाढवून देऊन थोडीफार. कारण आजकाल तरुणाईच्या भरपूर क्रेज आहे ढोल ताशामध्ये. आज जवळजवळ ॲडमिशन पण मी करतो. ॲडमिशन जवळजवळ आमचे 200 ते 250 ॲडमिशन झालेले आहेत. किती वर्षापासून तू या पथकात आहेस, काय सांगशील? किंवा कधीपासून तू प्रॅक्टिस किंवा सराव करत असशील या पथकामध्ये, किंवा ढोल ताशा पथकाची सुरुवात तू कधीपासून केली? 3 वर्ष झालं आमचं पथक स्थापन होऊन, आणि मी स्थापनेपासून पथकात आहे. त्याआधी मी वाजवत नव्हतो, पण मी खडकवासल्यावरून येतो दररोज. एवढ्या लांबून मी येतो खास ढोल ताशासाठी, बाकी काही नाही. 3 वर्षापासून तू जवळपास या पथकामध्ये आहे किंवा सराव करत आहेस. मग 3 वर्षापासून पथकांमध्ये तुला वेगळा काय अनुभव आला का, किंवा वेगळं काय वाढल्यासारखं काय वाटलं का? ॲक्च्युली भरपूर वाढल्यासारखं वाटलं, कारण पहिली पथकं जी होती ती मोजकीच होती. आता पथकं वाढल्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं. आता पथकाचा महासंघ आहे, महासंघामध्ये जवळजवळ 125 नोंदणी आहेत. अधिकृत पथकं 125 आहेत, पण अनधिकृत पथकं किती आहेत हे सांगता येत नाही. त्यामुळं कॉम्पिटिशन वाढलं. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे थोडक्यात की बाजारभाव कमी झाल्यासारखं, किंमत कमी व्हायला लागली आता. त्यामुळं कसं, पण जी जुनी पथकं आहेत ती जुनी पथकं नाव धरून आहेत. त्यातलं आपलं एक पथक आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यातलंच आमचं एक पथक आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. आपल्यासोबत आणखीन काय आहेत की महिला पण यामध्ये आपण पाहतो की तरुण युवती पण या पथकामध्ये आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपण की त्यांना या पथकात सराव करताना कसं वाटतं. काय सांगशील तू? बाप्पांचं आगमन थोड्या दिवसात होणार आहे, तुमची जल्लोषात तयारी करताय, कसं वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय आणि खूप मजा येते. नवीन पथकामध्ये सगळ्यांची ओळख झाली आहे, फ्रेंडशिप झाली आहे, खूप भारी वाटतंय. बरं, कधीपासून तू सराव करतेस? गेल्या वर्षी पण होते, ह्या वर्षी ह्या पथकात आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. बरं, काही फरक जाणवतं का तुला मागच्या वर्षीच्या तुलनेत? सगळे खूप छान समजून घेतात, व्यवस्थित आहे, खूप छान आहे. कसा अनुभव आहे तुझा पथकात ढोल वाजवताना? खूप भारी, म्हणजे काही सगळं विसरूनच आपण हे करतो. बाप्पांच्या स्वागतासाठी सगळं व्यवस्थित छान तयारी चालली आहे. बरं, काय वाटतं तुला? बाप्पांच्या स्वागतासाठी तुम्ही मोठ्या जल्लोषात तयारी करता ढोल ताशा पथक वाजून, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. असं वाटतंय बाप्पा कधी येत आहेत आणि आम्ही कधी त्यांच्यासमोर वाजवतोय. त्यांच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. कधीपासून तू सराव करतेस या सर्व ढोल ताशा पथकांचा? 5 तारखेपासून आमची ओपनिंग झाली, तेव्हापासून आम्ही सराव करतो. पहिलेच वर्ष आहे का तुझं? हो, पहिलं वर्ष. एकंदरीतच आपण पाहिलं की लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तरुणी सज्ज झालेले आहेत. बाप्पांच्या आगमनासाठी, बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी तयार झालेले आहेत. एक बाप्पांचं आगमन कधी होईल याचीच उत्सुकता या तरुणींना दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यद सह मी शनाया पुणे प्लस.